नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनेलवर स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग या पवित्र स्थानाबद्दल जाणून घेणार आहोत। हे तीर्थस्थळ भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे आहे, कारण इथेच शिवशंकराचे अद्भुत आणि शक्तिशाली रूप प्रकटले आहे। चला तर मग या पवित्र स्थळाची कहाणी आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया। भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। भगवान शंकरांचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवले आहे। सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे। प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे। भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे। भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे। मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते। मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे। या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो। मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत। सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे। चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते। या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंद केले आहे। हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही। मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे। 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली। या अभयारण्यात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात। येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू। शेकरू म्हणजे उडणारे खार। येथील शेकरू तांबूस रंगाचे असून ती फक्त याच जंगलात आढळते। बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत। भीमाशंकर मंदिराची आख्यायिका काय आहे ते आता पाहूया। भीमाशंकर हे लाडा किन्नम भीमाशंकरम या नावानेही ओळखलं जातं। हे अनादी काळापासून ते स्वयंभू असल्याची आख्यायिका सांगितली जाते। त्रेतायुगात शिवशंकरांचा एक मोठा भक्त होता, त्रिपुरासूर। त्याला वरदान मिळाल्याने तो उन्मत्त झाला होता। तेव्हा त्रिपुरासूर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केले आणि त्रिपुरासूर राजाचा वध केला। त्यानंतर शिवशंकराचे शिवलिंग या ठिकाणी स्थापन करण्यात आले असे सांगितले जाते। प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते। कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती। तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले। लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली। काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला। रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला। भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले। त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला। भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले। त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता। एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले। राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही, त्यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले। राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली। भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला। असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले। भगवान शिव आणि भीमामध्ये घोर युद्ध झाले। युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला। त्यानंतर देवतांनी महादेवांना कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली। त्यानंतर शिवलिंग रूपात
याच ठिकाणी महादेव स्थापित झाले। या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले असे सांगण्यात येते। आता आपण भीमाशंकर येथील इतर प्रेक्षणीय स्थळांविषयी माहिती जाणून घेऊया। गुप्त भीमाशंकर भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते। ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते। कोकण कडा भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे 1100 मीटर इतकी आहे। येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते। अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्रही दिसू शकतो। सीताराम बाबा आश्रम कोकण कड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो। घनदाट जंगलात हे ठिकाण आहे। गाडीने या ठिकाणी पोहोचता येते। नागफणी आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे। हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 1230 मीटर इतकी आहे। कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य असे दिसते। कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते, म्हणून नागफणी असे या ठिकाणाचे नाव पडले आहे। तर मित्रमंडळींनो, भीमाशंकर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शिवाच्या कृपेचा अनुभव मिळतो। या पवित्र स्थळाला तुम्हीही भेट देऊन शिवशंकराच्या आशीर्वादाचा लाभ घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन ज्योतिर्लिंगाच्या कहाणीसोबत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।